सराईत आरोपीकडून चोरीची मोटरसायकलसह 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी. दिनांक 16/3/2026 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामे विलास चंद्रभान वलेकर, वय वर्ष 48, व्यवसाय नोकरी, छत्रपती साखर कारखाना, माजलगाव, बीड. हल्ली मुक्काम छत्रपती साखर कारखाना कॉलनी, माजलगाव, जिल्हा बीड. कायमचा पत्ता राहणार गुंजमूर्ती, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना. हे त्यांच्या पल्सर मोटरसायकलवरून शिर्डी येथून दर्शन करून श्रीरामपूर मार्गे त्यांच्या राहत्या गावी जात असताना त्यांना श्रीरामपूर नेवासा रोडवरील पोस्ट ऑफिस समोर श्रीरामपूर येथे 3 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवरून येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला त्यांची मोटरसायकल अडवी लावली व त्यातील आकाशी रंगाचा शर्ट असलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावला, तर फिकट पोपटी शर्ट व पांढऱ्या रंगाचे पॅन्ट घातलेल्या इसमाने फिर्यादीस धक्का देऊन खाली पाडून दोन्ही इसमांनी फिर्यादीस मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल, एक मोबाईल व 2,300 रुपये रोख रक्कम असा एकूण 92,300 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून तिन्ही अज्ञात इसम तेथून पळून गेले आहे. वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 194/2026 BNS कलम 309(4), 311, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील मोटरसायकलचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तत्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी सौरभ संजय शिंदे, वय वर्ष 27, राहणार हुसेन नगर, वॉर्ड क्रमांक 1, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर याने त्याचे साथीदार नामे जुबेर हारून शेख, वय वर्ष 22, राहणार नवीन पोस्ट कॉलनी जवळ, गोंधवणी, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, अरबाज आयुब पठाम, राहणार हुसेन नगर, वॉर्ड क्रमांक 1, श्रीरामपूर यांच्यासह मिळून आल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता यातील आरोपी सौरभ संजय शिंदे व जुबेर हारून शेख हे हुसेननगर पाटाजवळ वॉर्ड क्रमांक 1 येथे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नमूद गुन्ह्यात सखोल तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा आम्ही वरील तिन्ही साथीदारांनी मिळून केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना तत्काळ नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे वर्णन पुढील प्रमाणे: 80,000 रुपये किमतीचे एक पल्सर मोटरसायकल MH क्रमांक 21 BU 7776, 10,000 रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा C25 मॉडेलचा मोबाईल, 2,000 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपये दराच्या 4 भारतीय चलनाच्या नोटा, 25,000 रुपये किमतीची एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल MH 17 CC 1820 असा एकूण 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील वर्णनाची व किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 194/2026 BNS कलम 309(4), 311, 3(5) प्रमाणे दाखल गुन्हा तत्काळ उघडकीस आणला आहे. सदरच्या गुन्ह्यात नमूद 2 आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सागर बनसोडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, अमोल गायकवाड यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम हे करत आहे. याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा.